हॅलो भावांनो. माझं नाव ओमकार आणि माझं वय 21 आहे. पण तुम्हाला वाटत नसेल माझं 21 आहे. आणि माझं वेट 47 आहे. आणि मला ही बॉडी बिल्डिंग शो करायचे. आता ही बॉडी बिल्डिंग शो का करायचे? कारण की माझ्या डोक्यामध्ये घुसलं आणि माझ्या मनामध्ये बसलं की मला बॉडी बिल्डिंग शो करायचे आहे. म्हणून मी शो करील आणि पुढे पण करत राहीन आणि अजून करीन. पण ही एकदाच मला स्टेजवरती जायचं आहे आणि स्टेजवरती मला बघायचं भाई बॉडी बिल्डिंग कशी असते, काय करायला लागतं, केवढी मेहनत घेतात बॉडी बिल्डर. आणि एवढी मेहनत घेतली का माणूस सफल होतो का, विजेता होतो का, हे तर मला पण अजून माहिती नाही. मी बॉडी बिल्डिंग बघितली पण नाही. पण मी एकदा बॉडी बिल्डिंग बघितलेली तेव्हा मी 8वीला होतो. असं क्रिकेट खेळायला गेलं, तिकडे बॉडी बिल्डिंग शो चालू होता. तेव्हा मी तिकडे बॉडी बिल्डिंग बघितलेली. पण ती एकदा बघितली ना तर आम्हाला म्हणजे एवढं काय माहिती नसायचं. आता मला कळालं की बॉडी बिल्डिंग का केली पाहिजे, का. आणि कोण तुम्हाला बोलेल की 18 वय झाल्यानंतर तुमची हाईट ब्लॉक होते, हे होते, ते होते. मी स्वतः सांगतो, माझी हाईट 18 मी कंप्लीट आहे, तरी माझी हाईट वाढते. अजून कमी नाही होते, वाढते. आणि जो बोलतो ना हाईट कमी होते, हे होते, ते होते, असं काहीच नसतं. कुठेच काही नसतं. कुठल्या पण जिम ऑनरला विचारा, कुठल्या पण तुम्ही कुठेही जा, कुणाला पण विचारा, मला कोण पण सांगेल. कोण बोलेल ना जो हाईट ब्लॉक होते तो बोललो असतो आता, पण जाऊ द्या. आणि असं तर मी म्हणजे माझं काय, मला बॉडी बिल्डिंग शो करायचे, मला आवड आहे आणि एकदा त्या स्टेजवरती जाईन. म्हणून तुला सांगतो. अजून तुम्हाला काय इंट्रोडक्शन देऊ? जिम मी सुरुवात केली जानेवारी 1 तारखेपासून. आणि ही जिम का केली पाहिजे, तुम्ही पण का केली पाहिजे म्हणजे बॉडी बनवण्यासाठी. मी करतो, तुम्ही पण करा. आणि तुमचे मित्र असेल त्यांना पण सांगा. आणि माझ्या जिमचं नाव आहे 16 आवर फिटनेस. आणि माझी डाएट आहे सकाळचे 2 अंडे, या भिजवलेले चणे वगैरे असतात ते, चाट मसाला, दही बी टाकून, कांदा टोमॅटो टाकून खातो. आणि ते आपली पचनक्रिया चांगली होते. आणि काय, डाएट जर तुमची चांगली असली तर तुमची बॉडी चांगली राहील. जर तुम्ही बाहेरचं जास्त खाल्लं तर तुम्हाला हे होईल की म्हणजे पचनक्रियेने बरोबर नाही होणार आणि तुम्ही बोलतो माझ्या पोटात दुखते, हे दुखते. आता मी म्हणजे हे मध्येच मी चालू केलं सगळं डाएट बेट, माझी प्रॉपर मी हे केली शेड्यूल केली. आणि जिमला तुम्ही संध्याकाळी जातो, सकाळचं नाही जात. सकाळचं कसं माझ्या जॉबचा टाईम असतो, मला जिम जायला भेटत नाही. मग संध्याकाळी मी जॉबवरून आल्यावरती मी जातो जिमला. मग जिमला काय, आपलं रोज जिम करायची आणि घरी यायचं आणि जॉबला जायचं. आपलं तेच आहे. आपण कुठे बिझी माणूस असतो ना, म्हणून. आता काय काय जण कसं आहे, अरे सोड, कोण जाते जिमला, त्यांना काय करायचं आहे, आम्हाला बॉडी नाही बनायची, आम्ही असंच माणसांना मारू. अरे माणसांना मारायला ना ताकद असली तर माणूस मारतो, नाही तर असं काय, एक कुणी दिली कानाखाली का तिकडे जाऊन झोपला तो, काय त्यांना बोलणार. जर तुमचा प्रश्न पडला असेल की मी कुठली सप्लिमेंट घेतो काय. हां, जर मी सप्लिमेंट घेतो, क्रिएटिन आणि प्रोटीन घेतो. जर मी तुम्हाला दाखवू काय, जर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा. हा माझा वेलकोरचा मोनोहायड्रेटचा क्रिएटिन आहे. हा काय काम करतो की तुमची स्ट्रेंथ वाढवतो आणि मसलमध्ये पाणी स्टोअर करतो. पाणी स्टोअर करतो म्हणजे हे नाही की पाणी स्टोअर करतो की तुम्हाला दाखवेल. हा याचे फायदे तुम्हाला लवकर कळतील की 1 महिन्यात जर तुम्हाला फायदे कळूनच जातील का कसं आहे काय. आणि मी एकच स्कूप घ्यायचा का, असे तुम्हाला मनात येईल आता 2 स्कूप टाकायचे, 3 स्कूप टाकायचे, तर तेवढं तुम्हाला त्या दिवसाला पाणी प्यायला लागेल. मी 1 स्कूप घेतलं तर दिवसाला 5 लिटर पाणी तरी पितो. आणि 5 लिटर पाणी पिणं आपल्याला मुश्किल तर नाही आहे. आपण जर केलं तर सगळं होतं, आरामशीर पाणी पितो. आणि हे पिलं ना एकदा जर, तर तहान लागते आणि पाणी आरामशीर माणूस पितो. आणि मी तुम्हाला आता दाखवीन माझा प्रोटीनचा डब्बा. हा आहे मसल ब्लेसचा प्रोटीन. हा रिच चॉकलेट आहे. कारण की तुम्ही ह्याच्यावरती ना डोळे बंद करून भरोसा ठेवू शकतात, कारण की हे बॉडी बिल्डर आणि जिम ओनर स्वतःच बोलला आहे. आणि हे माझं ना म्हणजे मी हा घ्यायला आत्ताच चालू केला. हा पहिल्या ह्याच महिन्यापासून चालू केला, जर तुमचं काय विचार पडला असेल तर. आणि बघा म्हणजे ह्याच्यावरती ना मला पूर्ण विश्वास आहे, घेऊ शकतो मी. मला घेताना आता दाखवीन, मी घेईनच. पण ह्याच्यामध्ये बघा, 1 स्पून घेतला ना तुम्ही, 1 स्पून घेतला तुम्हाला 25 ग्राम प्रोटीन भेटणार. जर तुम्ही 2 स्कूप घेतले तर 50 ग्राम भेटणार. पण बॉडी बिल्डिंग करतो तर एकच घ्या लवकर स्टार्टिंगला, कारण की आपल्याकडे जेवण बनतात चांगलं चांगलं.
आता जर व्हेजिटेरियन असतील, नॉन व्हेजिटेरियनवाल्यांनी घेतलं पाहिजे आणि नॉन व्हेजिटेरियनने जरा कमी घेतलं तरी चालेल, कारण की त्यांच्याकडे काय चिकन मच्छी मटण बनतच असतं. आणि जरी व्हेजिटेरियननी घेतलं तर त्यांचं आता गुजराती लोक असतात, मारवाडी लोक असतात, त्या लोकांना तर घेतलं पाहिजे. ते लोक काय चिकन मच्छी मटण खायत नाही. आणि व्हेजिटेरियनवाले कसे चिकन मच्छी मटण खायचं असतात, त्यांनी घेतलं पाहिजे. तुम्हाला दाखवणार घेताना. गोड येण्यासाठी फ्लेवर तर पाहिजे. लाव पण का झालं ना तो गरमीत नव्हतं पण नाही चालू आहे. वाह, एक नंबर भाई, एक नंबर. काय टेस्ट मांड मेरे को उड़ेगा एक वाणी मेरे को अरे टेस्ट करता हूँ. माझी बॉडी कंडिशन. बैक डबल बाइसेप दाबा. ट्राइसेप दाखव ट्राइसेप. बस बस. एक नंबर आहे एक नंबर. गाण्याकडे आहे काळी गाणी दिगे. बस चल. आज व्हिडिओ हा एवढ्याचसाठी. आणि तुम्हाला माझी बॉडी कंडिशन मी दाखवली आहे, तर तुम्ही माझ्या बॉडी कंडिशनवरती लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला माझ्या सपोर्ट करा. हा व्हिडिओ इकडेच एंड होतो आहे.